विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित केला गेला आहे। यानंतर नाशिक शहरात आज देखील ईव्हीएमच्या विरोधात मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये ईव्हीएमची जी अंतयात्रा आहे ती देखील या ठिकाणी कृती जी आहे ईव्हीएमची ती अंतयात्रा देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आपण सध्या दृश्यामध्ये पाहू शकतो ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशा पद्धतीची जी मागणी आहे ही या मोर्चाच्या आयोजकांची आहे। खरं तर हा जो मोर्चा आहे हा मोर्चा वारकरी संप्रदायातील लोक आणि महानुभाव पंथातील अनुयायींकडून काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी असेल, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल, तिसऱ्या आघाडीतील उमेदवार असतील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील, असे अनेक उमेदवार जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वारकरी संप्रदायासह महानुभाव पंथातील जे अनुयायी आहेत ते देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि नाशिक शहरातून ही ईव्हीएमची अंतयात्रा जी आहे ती काढली जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जो आहे तो हे सर्व घेऊन जात आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत, उमेदवार आहेत। अण्णा, आपण आज ईव्हीएमच्या विरोधात जी यात्रा काढण्यात आलेली त्यामध्ये सहभागी झाला। हा साधू संतांचा मोर्चा आहे। साधू संतांनी सांगितलं की मानव पंथ आणि वारकरी पंथाने हा मोर्चा काढलेला आहे आणि त्यांना वाटतं की जनतेची भावना आहे ईव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, ही तमाम जनतेची इच्छा आणि इडून पुढे ज्या निवडणुका होतील त्या बॅलेट पेपरवर व्हाव्यात। आपण बघितलं हे उमेदवार आपल्या सोबत होते, विधानसभेला उभे होते, त्यांचा पराभव झाला। आपल्या सोबत महानुभाव पंथातील अनुयायी देखील आहेत। काय आपण आज मोर्चा काढलेला आहे? हा मोर्चा सर्व समाजाच्या वतीनं बॅलेट पेपरचे मतदान व्हावं ह्या उद्देशाने काढलेला आहे। वारकरी संप्रदायाचे देखील आहेत, वारकरी संप्रदाय महानुभाव पंथ त्यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला असला तरी अनेक जे उमेदवार आहेत त्या या मोर्चात सहभागी झालेले आहेत। अनेक उमेदवार आहेत, पराभूत उमेदवार, ते त्यांच्या सोयीच्छेने आलेले आहेत। आम्ही कोणाच्या विरोधात नाही। आम्हाला जे निवडून आलेले आहेत तेही महत्त्वाचे आहेत, जे पडले तेही महत्त्वाचे आहेत। प्रश्न एवढाच आहे, हे मतदान इथून पुढे होणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचा उद्देश इथून पुढे होणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या मोर्चेकऱ्यांची आहे आणि या मोर्चाचा उद्देश असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।